आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। शासकीय रुग्णालयातील प्रकार ब्रदरने लगावली एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याच्या कानशिलात। त्या ब्रदरला निलंबित करण्याची महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण विभाग ब गट डॉक्टर कर्मचारी संघटनेची मागणी। मिरजेतील शासकीय रुग्णालयात न्यू ICU मध्ये काम करत असणाऱ्या बदली कर्मचाऱ्याला ब्रदरने काम का करत नाही म्हणून कानशिलात लगावल्याने कर्मचारी यांच्या कानाचा पडदा फाटला। ही घटना 3 डिसेंबर रोजी रात्रीच्या वेळेस ड्युटी असताना घडली आहे। त्या दिवशी चतुर्थ श्रेणी कर्मचारी बापू वाघमारे हा न्यू ICU मध्ये रात्रपाळीची ड्युटी करताना त्यावेळी ब्रदर राहुल सकटे हे देखील त्यामध्ये काम करत होता। राहुल सकटे यांनी काम करा असे बापू वाघमारे यांना सांगितले असता बापू वाघमारे यांनी मी आता कामावर आलो आहे, माझी दिवसपाळी आहे, मी रात्रीचे काम करणार नाही असे बोलल्यावर राहुल सकटेने वाघमारे यांना 4 ते 5 कानशिलात लावली आणि त्यातून वाघमारेच्या कानाचा पडदा फाटला। त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेचा निषेध करण्यासाठी आज महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण विभाग ब गट ड कर्मचारी संघटनेने आंदोलन केले। यावेळी शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता सुधीर ननंदकर यांना निवेदन देऊन या ब्रदरला निलंबित करावे अशी मागणी केली आहे। यावेळी अधिष्ठाता सुधीर ननंदकर यांनी चौकशी करून कारवाई करू असे आश्वासन दिले आहे। बदली कर्मचारी आहे आणि आमच्या एका बदली कर्मचाऱ्याला मारलेला आहे, ब्रदरनी एका मारलेला आहे। तर हे असं घटना घडू नये पुढच्या भविष्यकाळात। आम्ही एवढे ना सगळेजण, कोण राहुल सकटे कोण आहे ते, त्यांनी असं करायला नाही पाहिजे। आज एकाला मारलं उद्याला दुसऱ्याला मारणार नाही कशावरून? आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आम्ही न्यायासाठी भांडायला लागलो, आम्हाला न्याय पण मिळायला पाहिजे। आणि आमची बदली एवढ्या वर्षापासून आमची बदली कर्मचारी काम करत आहेत, त्यांना अजूनपर्यंत कुणी सेवेत घेतलेलं नाही आहे। त्यांना आम्हाला कायमस्वरूपी सेवेत घ्यायला पाहिजे आणि आमचा एवढाच मोठा विषय आहे, आम्हाला सगळ्यांनी न्याय द्यायला पाहिजे, न्याय मिळायला पाहिजे आम्हाला।